श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना मुक्तीमध्ये अहंकार कसा बाधक ठरतो याचं चिंतन आचार्य सांगणार आहेत। परंतु त्यापूर्वी 296 ते 298 या श्लोकांचं एकदा पठण करू। विकारिणां सर्वविकारवेत्ता नित्यो विकारो भवितुं समर्हति मनोरथस्वप्न सुषुप्तिषु स्फुटं पुनः पुनर्दृष्टमसत्त्वमेतयोः अतोऽभिमानं त्यजमांसपिण्डे पिण्डाभिमानिन्यपि बुद्धिकल्पिते कालत्रयाबाध्यमखण्डबोधं ज्ञात्वा सुमात्मानमुपैहि शान्तम् त्यजाभिमानं कुलगोत्रनाम रूपाश्रमेष्वार्द्रशवाश्रितेषु लिङ्गस्य धर्मानपि कर्तृतादीन् त्यक्त्वा भवाखण्डसुखस्वरूपः। या शरीराच्या ठिकाणी असणारा अभिमान टाकून देऊन त्यागून सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी असणारे किंवा सूक्ष्म शरीराचे जे धर्म आहेत त्यांचा त्याग करून अखंड सुखस्वरूपतेला प्राप्त हो असं आचार्य सांगतायत। ते सांगून आत्मानुभूतीला बाधक असणारा सर्व अनर्थाचं कारण असणारा मुख्य प्रतिबंधक असणारा जो अहंकार ज्याचं निर्मूलन झालं असता कोणतंही विषयाचं प्रतिबिंब अंतःकरणात उत्पन्न होत नाही त्याचा आता विचार आचार्य सांगणार आहेत। आचार्य म्हणतायत 299 श्लोक संत्यन्ते प्रतिबंधा पुंसा संसार हेतवो दृष्टाः तेषामेकं मूलं प्रथम विकारो भवत्यहंकारः। आर्यावृत्तामध्ये आचार्य म्हणतायत पुंसः संसार हेतवः अन्ये प्रतिबंधाः पुरुषाच्या संसारास कारण असणारे अन्य प्रतिबंध संती दृष्टा असंख्य पाहिले जातात। तेषाम एकम प्रथम विकारः अहंकारः मूलम भवति त्यांच्यामध्ये एक प्रथम विकार असणारा जो आहे तो अहंकारच आहे। संसार जीवाला संसारी पुरुषाला एक नाही दोन नाही अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत बंध आहेत। कसं आहे अज्ञानम बंध अज्ञान हाच बंध आहे परंतु अज्ञान हा बंध जरी असला तरी तो अज्ञान रूपाने अनुभवास येणार नाही। तो भिन्न भिन्न रूपाने विकारांनी तो प्रकट होत असतो। काय बंध अज्ञानाचा बंध आपण पाहिलंय आवरण विक्षेपाचा विचार करत असताना दोरीच्या स्वरूपाला न जाणणं दोरी आहे न जाणणं हे आवरण आहे हे अज्ञान आहे। पण त्या ठिकाणी होणारे विक्षेप असंख्य प्रकारचे आहेत। त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपतेचं ज्ञान नसणं हा अज्ञान जे आहे ते अज्ञानच आहे परंतु त्या ब्रह्मस्वरूपतेच्या ठिकाणी निर्माण झालेले विक्षेप असंख्य आहेत। हे विक्षेप जरी असंख्य असले तरी देखील त्या विक्षेपांचं मूळ असणारा जो पहिला विकार अज्ञानाचा पहिला विकार तो एकच आहे।
आचार्य म्हणतायत की संसारी जीवांना केवळ एक नाही, दोन नाही, अनेक बंध आहेत. संती अन्ये संसा प्रतिबंधाः पुंसः संसार हेतवो दृष्टाः. पुरुषाला बंधासाठी, पुरुषाच्या संसार बंधनाच्या प्राप्तीसाठी कारणरूप असणारे अनेक प्रतिबंध पाहिले जातात. राग आहे, द्वेष आहे, विषयासक्ती आहे, क्रोध आहे, सर्व आसुरी संपत्तीचा विचार करा. पण प्रत्येकाचं मूळ शोधत 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 जर का आपण आलो, हा कोणामुळे, हा कोणामुळे, हा कोणामुळे, तर आपण एकाच ठिकाणी पोहोचतो. लक्षात घ्या, रागद्वेषालाच पकडून आपण चालूया. सुखानुशायी राग हा, दुःखानुशायी द्वेष हा. रागद्वेषाचा विचार सांगितला. योगसूत्राने विचार करत असताना सुखानुशायी राग हा, दुःखानुशायी द्वेष हा म्हटलं. सुखामुळे राग निर्माण होतो, दुःखामुळे द्वेष निर्माण होतो. अगदी सोपं म्हणायचं झालं तर इच्छित वस्तूची प्राप्ती झाली असता राग, इच्छित वस्तूची प्राप्ती झाली नाही की द्वेष, क्रोध. म्हणजे ती इच्छित वस्तूच्या प्राप्ती अप्राप्तीमध्ये सुखदुःख आहे. त्या सुखदुःखाचा अनुभव कशामुळे आहे? त्या ठिकाणी असणारी इष्टबुद्धी अनिष्टबुद्धी यामुळे. दुसरा शब्द त्याला शोभन बुद्धी अशोभन बुद्धी असं म्हणतात. हे मला हवं आणि हे मला नको असं वाटणं. हे मला हवं, हे मला नको, हे कोणामुळे? मला, माझ्या सापेक्ष आहे. म्हणजे तो कोण? अहंकार झाला. अशा प्रकारे प्रत्येक जो काही विक्षेप आहे, विक्षेपरूपी बंध जो आहे, त्याचं मूळ हे या अहंकारात आहे. लक्षात घ्या, आपण जे आत्म्याचं सच्चिदानंद स्वरूपत्व सांगतो तो प्रकट रूपाने जेव्हा होत असतो, म्हणजे आत सच्चिदानंद स्वरूपत्व हे जेव्हा उपाधींद्वारे प्रकट होत असतं, त्यावेळेला अहंकाराशी असणाऱ्या त्यांच्या संबंधामुळे ते बंधक ठरतं. कसं? लक्षात घ्या, आपण कसे आहोत? आपण सच्चित आनंद स्वरूप आहोत, त्यामुळे आपल्या स्वरूपाकडे आपली ओढ आहे. म्हणून लक्षात घ्या, थोडं अजून मागे जाऊ या चिंतनाच्या प्रक्रियेमध्ये. ही जी पूर्ण विचाराची धारा आहे, थोडं मागे जाऊ. स्वरूपाकडे जाणं ही प्रत्येक नैसर्गिक वस्तूची, जीवाची ओढ आहे. खालारा धावे पाणी, पाण्याने उताराकडेच व्हायचं, अग्नीने उष्णताच द्यायची, पाण्याने थंड असायचं, हे नियम आहेत. म्हणून पाणी तापवल्यानंतर पुन्हा वातावरणाच्या तापमानाला येतच, थंड होतच. का? कारण ते त्याचं स्वरूप आहे, तो त्याचा स्वभाव आहे. उतारावरती द्रव पदार्थ उताराकडे वाहत जातात, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे लक्षात घ्या, स्वरूपाकडे ओढ असणं हा जो आपला स्वभाव आहे, त्याच्यामुळे आपल्या सत चित आनंद स्वरूपत्वाकडे आपली देखील ओढ आहे. सत्स्वरूपत्व म्हणजे काय? आपण असावं असं आपल्याला वाटणं. चित्स्वरूपत्व काय आहे? चित्स्वरूपत्व म्हणजे चैतन्य, ज्ञान. मला कोणी मूर्ख म्हणू नये, अज्ञानी म्हणू नये, ज्ञानी म्हणून ओळखावं, माझ्या ज्ञानाची कदर करावी, माझ्या मतांचा आदर करावा, मला विचारावं असं वाटणं. आनंद स्वरूपत्व काय? मी नेहमी सुखी असावं, मला दुःखाचा अनुभव येऊ नये, नित्य सुखाचा मला अनुभव यावा असं वाटतं. परंतु हे सच्चिदानंद स्वरूपत्व जेव्हा सोपाधिकतेने प्रकट होतं, त्यावेळेला वाटतं या शरीराने मी नित्य असावं, माझ्या पांडित्याचा आदर करावा, पांडित्याचा, लौकिक ज्ञानाचा, आणि मी नित्य सुखी असावं, म्हणजे सुख देणाऱ्या विषयांचा
त्या वस्तूंचा ज्यांच्या संयोगाने ज्यांच्याशी एक झालं असता, विषयेंद्रिय संयोगात ज्या विषयांचा संयोग झाला असता मला सुखाचा अनुभव येतो, त्या विषयांचा मी संग्रह करावा. म्हणजे सत चित आनंद आहे आपलं स्वरूप, पण उपाधीच्या योगाने प्रकट झाल्यावरती बंधास कारण ठरलं. आणि ही मुख्य उपाधी काय आहे? मी असावं, मी ज्ञानी असावं, मी सुखी असावं, हा मी अहंकार आहे. बंधाचं मूळ असणारा हा जो आहे तो अहंकार. आणि हा अहंकार करतो काय? आत्मज्ञानाला उत्पन्न होऊ देत नाही. आत्मज्ञानाला तो प्राप्त होऊ देत नाही. त्यामुळे विकारांचा मूल असणारा हा जो अहंकार आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत अंतःकरणामध्ये विकार आहेत. आणि सर्व विकार हे अहंकाराधिष्ठित असल्यामुळे जोपर्यंत अहंकार विकार शरीरामध्ये आहे, अंतःकरणात आहेत, तोपर्यंत ब्रह्मज्ञान मिळू शकत नाही, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आचार्य तेच अनर्थाचं, सगळ्या अनर्थांचं मूल असणारा हा अहंकार आहे. हा अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते सांगतायत आचार्य. आचार्य म्हणतायत यावत् स्यात् स्वस्य संबंधो अहंकारेण दुरात्मना तावन्न लेशमात्रापि मुक्तिवार्ता विलक्षणा. मोक्षस्य वार्तापि नास्ति. मागे हे आचार्य म्हणाले. इथे आचार्य म्हणतायत दुरात्मना अहंकारेण स्वस्य संबंधः यावत् स्यात्. दुरात्मा अहंकाराशी जोपर्यंत आपला संबंध आहे, संग आहे, तोपर्यंत तावत विलक्षणा मुक्तिवार्ता लेशमात्रा अपि न. विलक्षण मोक्षाची वार्ता, वार्ता संधी किंवा मोक्षाचा विचार न लेशमात्रा अपि न, थोडा देखील असू शकत नाही. कणभरही मोक्ष मिळणार नाही जोपर्यंत अहंकाराशी संग आहे, संबंध आहे. सगळ्या बंधांचं कारण असणार आहे. सरला अर्थ असा आहे, जोपर्यंत हा दुरात्मा अहंकार त्याच्याशी त्याचा स्वयं स्वतःशी संबंध आहे तोपर्यंत मोक्षाची वार्ता, मोक्षाची लेश मात्र देखील संधी प्राप्त होत नाही. दुरात्मा सगळ्या विकारांचं कारण असणारा हा जो अहंकार आहे, दुष्ट स्वभावाचा जो अहंकार आहे, त्याच्याशी जोपर्यंत पुरुषाचा जीवाचा संबंध आहे तोपर्यंत भेदाचं ज्ञान हे नित्य राहील. भेदज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत बंध हा राहीलच. म्हणून अज्ञानजन्य बंधाचं विरोधी, अज्ञानजन्य बंधाच्या विरोधी असणारं जे नित्य निरंतर निरतिशय सुखस्वरूप आपलं जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, त्या आत्मस्वरूपाच्या किंवा ती विलक्षणा जी मुक्ती आहे तिची संधी अजिबात प्राप्त होणार नाही. कारण ते अद्वैत स्वरूपत्व आहे आणि त्या द्वैतामध्ये रमलेला आहे. त्यामुळे हा मूलभूत अहंकार जो आहे त्या अहंकाराने युक्त पुरुष कधीही मोक्षाची प्राप्ती करू शकत नाही. अंतःकरण रूपी त्या दृष्टांत दिला. अंतःकरण रूपी ज्ञानामध्ये अहंकार आणि आपलं आत्मस्वरूप दोन्ही एकाच वेळेला राहू शकत नाहीत. एकतर त्या ठिकाणी अहंकार असेल नाही तर आत्मस्वरूप असेल. आत्मस्वरूपाचं ज्ञान तरी असेल नाही तर अहंकार असेल. अहंकार असेल तर आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं तर अहंकार तिथे येऊ शकत नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर आधी हा अहंकार दूर केला पाहिजे, हे इथे आचार्य सांगतायत. म्हणून या अनर्थांचं कारण असणारा हा जो अहंकार आहे तो तू दूर कर, असं इथे आचार्य आपल्याला सांगतायत. पुढे आता आचार्य म्हणतायत अहंकार ग्रहान्मुक्त स्वरूपमुपपद्यते
चंद्रवद्विमल पूर्ण सदा पूर्ण सदानंद स्वयं प्रभः। अहंकार रूपी ग्रहात, ग्रह इथे ग्राह नव्हे, ग्रह, ग्रह राहू, अहंकार रूपी ग्रहाने मुक्त झालेला पुरुष चंद्रवत विमल पूर्ण, चंद्राप्रमाणे पूर्ण विमल सदानंद स्वयंप्रभ, नित्य सदानंद स्वयंप्रभ स्वयंप्रकाश स्वरूपमुपपद्यते, आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो। ग्रह गृह्णाति इति ग्रह, जो ग्रहण करतो, जो ग्रसन करतो त्याला ग्रह म्हणतात। ग्रह या शब्दाचा दुसरा एक अर्थ असा देखील आहे, जो आकाशातून भ्रमण करतो तो। त्यामुळे आकाशातून भ्रमण करणाऱ्या कोणत्याही खगोल पदार्थाला ग्रह असं म्हणतात। म्हणून स्टार्स हे सुद्धा ग्रहच आहेत। म्हणून आपल्याकडे सूर्याला ग्रह का म्हटलं? आकाशातनं भ्रमण करणारा म्हणून। काय थोडं विषयांतर होतं पण लक्षात घ्या। इंग्रजी शब्दांसाठी आपल्या भाषेमध्ये प्रतिशब्द शोधत असताना ज्या प्रतिशब्दांचा उपयोग केला गेला त्या प्रतिशब्दांची आपल्या भाषेतील व्याख्या सोडून इतर भाषेतील शब्दांची व्याख्या त्या ठिकाणी लावल्यामुळे सगळी गडबड झाली। हा आक्षेप किंवा हे उत्तर कशासाठी आहे? जर का आक्षेप घेतला की पत्रिकेमध्ये 9 ग्रह आहेत, त्यामध्ये सूर्य का, राहू आणि केतू का? त्याचं कारण एवढंच आहे, त्यांना आम्ही ग्रह म्हणतो हे त्यांना प्लॅनेट्सच्या डेफिनेशननी ग्रह म्हणत नाही, एवढंच। मुळातच आमची ज्या त्या शब्दाच्या अनुषंगाने असणारी जी व्याख्या आहे त्या ठिकाणी जर का तुम्ही दुसरी व्याख्या लावत असाल तर शब्दही बदलावा लागेल आपल्याला। असो, तो विचार स्वतंत्र आहे, तो बाजूला राहून देत, आपण वेदांताकडे येऊ। कारण ग्रह असू दे अथवा नसू दे, त्या ग्रहाने आपण ग्रसून जायचं नाही, एवढंच। दृष्टांतासह आचार्य म्हणतायत की अहंकार रूपी जो राहू आहे त्या राहूने ग्रस्त झालेल्या चंद्र, म्हणजे इथे काय आहे, तो विमल बोध आहे। राहूने ग्रस्त झालेला जो चंद्र आहे तो काही दिसत नाही, तो मलिन होऊन जातो। त्याच्या ठिकाणी त्या छायेच्या आड गेल्यामुळे तिथे त्याचं काही दर्शन होत नाही। त्याच्यातून मुक्त झाल्यावरती होतं काय? आचार्य म्हणतायत की यथार्थ स्वरूपाला आपण, म्हणजे चंद्र आपल्याला दिसू लागतो, त्याप्रमाणेच आपल्या यथार्थ स्वरूपाचं ग्रहण करणारा, ग्रास घेणारा हा अहंकार आहे। आणि त्या अहंकारातून मुक्त झालं असता पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या निजस्वरूपाला आपण प्राप्त होतो। पौर्णिमेचा चंद्र स्पष्टतेने जसा अनुभवास यायला लागतो त्याप्रमाणे आपणाला आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ लागतो। हा आत्मा स्वयंप्रकाश असल्याने त्याला अन्य कोणी प्रकाशकाची अपेक्षा असत नाही। हा ब्रह्मात्मभाव अहंकाराचा नाश झाल्यानंतरच प्राप्त होतो, हे पुढील श्लोकात आचार्य सांगतायत। आचार्य म्हणतायत यो वा पुरैषोऽहमिति प्रतीतो बुद्ध्या विविक्तस्तमसातिमूढया तस्यैव निःशेषतया विनाशे ब्रह्मात्मभावः प्रतिबंधशून्यः। आचार्य म्हणतायत तमसा अतिमूढया बुद्ध्या, तमसा तमोगुणाने, अतिमूढ या बुद्ध्या, अतिमूढ झालेल्या, अत्यंत मोहित झालेल्या बुद्धीने, अविविक्त अविविक्त पुरे एषः अहम इति यः वा प्रतीति, अविविक्त विवेकहीन हे शरीर मी आहे अशी जी प्रतीति, असा जो अनुभव,
तस्य निशेषतया विनाशे, त्याचा निशेष विनाश, समूळ नाश झाला असता ब्रह्मात्मभाव प्रतिबंधशून्य भवती, ब्रह्मात्मभाव प्रतिबंधशून्य ब्रह्मात्मभाव प्राप्त होतो. आचार्य सांगतायत तमोगुणाने अत्यंत मोहित झालेल्या बुद्धीद्वारे अविवेकामुळे हे शरीर मी आहे अशी जी प्रचिती आहे, असा जो अनुभव आहे, त्याचा निशेष नाश झाला असता प्रतिबंध शून्य ब्रह्मात्म भावाची प्राप्ती होते, अनुभव येतो. तमोगुणाने अज्ञानाने मोहित झालेल्या पुरुषाला आत्मचिंतन आत्मविवेचन विचार करता येत नाही. त्यामुळे अविवेचित या शरीराच्या ठिकाणी हे शरीर मी आहे अशी प्रचिती येते, असा अनुभव येतो आणि हे प्रसिद्ध आहे. म्हणून योवा पुरेश, म्हणून तर योवा हे म्हटलं. पुरे एष, पुरे पुरे शरीरे, पुरमेकादशद्वारम, पुर म्हणजे शरीर, पुरवत पुरुषयनात्वा इत्यादी त्याची व्याप्ती आहे. त्यामुळे हे जे शरीर आहे त्या ठिकाणी आत्म्याला शरीराप्रमाणे परिच्छिन्न मानणं इत्यादिक जी भ्रांती आहे, त्या भ्रांतीचा जोपर्यंत निशेष विनाश होत नाही, विवेकाने त्या शरीराला अनात्म्याला वेगळं करून आत्मस्वरूपाचा अनुभव जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ब्रह्मात्मभावाची प्राप्ती होत नाही. तिथे प्रतिबंध राहतीलच. तिथे विपरीत भावना संशयाधिक राहतील. म्हणून प्रतिबंध शून्य जर ब्रह्मानुभवाची प्राप्ती व्हायची असेल तर या शरीराच्या ठिकाणी असणारा जो आत्मभाव आहे त्याचा निशेष नाश झाला पाहिजे. त्या निशेषतया त्या अहंकाराचा, अहंभावाचा नाश केला पाहिजे. मग या अहंभावाचा नाश कसा होईल असा प्रश्न पडला असता. त्याचं उत्तर आचार्य देणार आहेत, परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.